महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणी अडवणूक केल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिलेत। या योजनेमध्ये तलाठी पैसे घेत असून महिलांची फसवणूक होत असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला। त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिलाय। तर या योजनेत एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना योजनेचा लाभ घेता येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलंय। तसंच या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं। ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे। तसंच 21 ते 65 वयोगटातील प्रत्येक एका कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे एखाद्या परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्रातल्या रहिवासी असलेल्या पुरुषाशी विवाह झाल्यास ती महिलाही या योजनेची लाभार्थी ठरणार आहे। तलाठी पैसे घेतायत अशी हे अर्ज देण्यासाठी बातम्या चालू आहेत। अध्यक्ष महोदय, काही उत्साही कार्यकर्ते स्वतःचे फोटो लावून अर्ज भरून घेतायत आणि त्याला काही फी लावतायत, त्याला ज्यादा अतिरिक्त पैसे घेतायत। राज्यभर महिलांची फसवणूक करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहे। ज्या 2 योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिव्हाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे। त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची अडचण होऊ नये, त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत। यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हेही आम्ही सांगितलेलं आहे। आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो, कोणीही एजंटच्या नादी लागू नका। कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा। अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला, काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं, सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे। यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म 50 रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला।